तुम्ही घरी कॅलेंडर आणला असेल ना, आता घरी वहीमध्ये लिहून ठेवा आणि यापुढे कधीच कोणाला विचारत जाऊ नका. काय झालं, पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने आणि उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. ह्या 5 ते 7 वर्षामध्ये काय झालं, पाऊस 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो, 7 जूनला येतो. आणि 7 जूनला पाऊस आला की मग निसर्ग 22 दिवस पुढे सरकला ना, मग 7 मध्ये 22 मध्ये पुढच्या वर्षी पेरणी कधी होणार आहे कोणाला विचारू नका. आता घरी गेल्यावर कॅलेंडर मध्ये काय करा, 27-28 जूनला असं गोल करून ठेवा. दरवर्षी तुमची पेरणी कधी होणार, 27-28 जूनला होणार, हे कायमच्या लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, ज्या वर्षी 7 जूनला मिरग निघतो ना, त्या वर्षी पाऊस कमी पडतो ना. 7 जूनला निघाल्यावर जास्त पडतो आणि 8 जूनला निघाल्यावर कमी पडतो. यावर्षी 7 जूनला मिरग आहे, म्हणजे पुढच्या वर्षी पाऊस चांगला आहे. त्याच्यानंतर हे 27-28 जून काय करा, तुम्ही बघा तुमच्या इकडे कापूस लावत असताना तुमची बघा कापसाची लागवड 27-28 जूनला तुम्ही कापूस लावायलेले दिसतील, वाटल्याशी माझे रेकॉर्डिंग करून ठेवा दिसतात का नाही. त्याच्यानंतर 27-28 जूनला पाऊस पडला आणि तुम्हाला बैल नाही भेटले, ट्रॅक्टर नाही भेटलं आणि लगेच मग पाऊस कधी येईल, परत नाराज होऊ नका. पाऊस येण्याची आणखीन तारखा सांगतो तुम्हाला. 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 हे 5 दिवस लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये 1998 पासून 10 जुलै ते 15 मध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक तालुक्यात या 5 दिवसात पाऊस पडतो, म्हणून हे 5 दिवस लक्षात घ्या. या 5 दिवसाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. तुम्ही बघा, दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते, कधी 8 जुलैला येते, कधी 9ला येते, कधी 10 जुलैला येते, कधी 11ला येते. मग आपले महाराज काय म्हणतात, आपली पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो. मग ती तारीख कोणती, 10 जुलै ते 15 जुलै अशी तारीख आहे. जून महिन्यात जर तुमची पेरणी नाही झाली, डायरेक्ट आपण म्हणायचं आपली पेरणी होणार आहे 10 ते 15 तारखेमध्ये. आणि यावर्षी तुमची कधी झाली, 10 ते 15 मध्ये झाली ना, हे एक लक्षात घ्या. परत आणखीन पाऊस येण्याच्या 2 तारखा सांगतो तुम्हाला. 18 जुलै आणि 19 जुलैला ह्या 2 दिवशी महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो, ते 2 दिवस लक्षात घ्या. पुन्हा सप्टेंबर मध्ये आणखीन पाऊस येण्याच्या तारखा काय करा, कॅलेंडर मध्ये गोल करून ठेवा. 16 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 18 सप्टेंबर, 19, 20 आणि 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो, म्हणून ते 4-5 दिवस लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्या तारखा सांगता पण अवकाळीचे कोणी सांगत नाही. 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर मध्ये दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडासह अवकाळी पडतो, हे एक मात्र कायम लक्षात घ्या. आणि परत एक काय करा, गारपिटीची एक तारीख लक्षात घ्या.